नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ही सुरमई आहे ना, आम्हाला भेट दिली आहे, माझ्या मुलीला भेट दिली आहे ओमकार पागदरे यांनी आणि सुंदर सुरमई आणि एकदम ताजी आणि फ्रेश आहे। तर आज आपण सुरमई थाळी बनवणार। ह्या अगोदर मी सुरमईचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सुरमई कशी साफ करायची, कशी कट करायची ह्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती नक्की बघायला तुम्ही विसरू नका। तर चला आता मी पहिले सुरमई कापून घेते। ही सुरमई मी कापून आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर आज आपण सुरमई थाळी बनवणार। त्याच्यासाठी मी 3 प्रकारची भाजी बनवणार, म्हणजे आपण फ्राय करणार आहे, त्यानंतर सुकं करणार आणि रस्सा करणार। त्याच्यासाठी मी हे ह्यातले मधले जे पीस आहेत ते आपण फ्राय करूया, त्यानंतर ह्याचा आपण रस्सा बनवूया आणि ह्याचा आपण सुकं करूया। आता सर्वप्रथम मी सुरमई फ्राय करणार, त्याच्यासाठी मी मसाला लावते, म्हणजे आपण मॅरिनेट करून ठेवूया। तर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, त्यानंतर मी आपला मच्छी मसाला 1 चमचा घालते। ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आपण हे सुरमई रवा फ्राय करणार आहे, त्याच्यावर बारीक मी रवा घेतलेला आहे। आता आपण हे मसाला लावून घेऊया। फ्राय साठी मस्त मसाला लावून ठेवलाय। एक 10 मिनिटांसाठी मी हा बाजूला ठेवून देते। आता मी बनवणार आहे सुरमईचा रस्सा। त्यासाठी मी 1 पळी तेल घालते, 1 चमचा हिरवं वाटण, ह्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, नंतर आपला वाडवळ पद्धतीचा मसाला हा मी 2 चमचे घालते, ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आता 1 वाटी मी चिंचेचा कोळ काढलाय, तो घालते। तुम्हाला जर का चिंचेचा कोळ नसेल घालायचा तर तुम्ही कोकम आगळ सुद्धा घालू शकता। आता हे आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हे मस्त आपलं मिक्स झालंय। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय, म्हणजे आपल्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला रस्सा ठेवायचा आहे ना। तर ह्यामध्ये मी पाणी घालते। हा रस्सा आहे ना, हा मी पारंपरिक पद्धतीने करते। पुन्हा आपण पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्यामध्ये तुम्ही टॅमॅटो सुद्धा घालू शकता, पण ह्याच्यामध्ये मी चिंचेचा थोडा जास्त वापर केलाय म्हणून मी ह्यामध्ये टॅमॅटो नाही घालणार आहे। आता हे मी सगळं मिक्स करून एक 5 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहे। आता मी सुरमई फ्राय करण्यासाठी मसाला लावून घेतलाय, त्यानंतर आपल्या भाजीसाठी मी 10 मिनिटांसाठी मसाला लावून ठेवलाय, ह्याच्यावर मी डिश ठेवते। त्यानंतर आता मी सुरमईचं सुकं बनवणार, त्यासाठी मी शेपटीचा भाग, त्याच्यानंतर डोक्याचा भाग घेतलाय। बरेच जणांना डोकं आवडतं, आमच्या घरात सुद्धा आवडतं। त्याकरता सुक्यासाठी मी आता चवीनुसार मीठ घालते, त्यानंतर 1 चमचा मसाला, थोडीशी मी हळद घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते। आता मी सर्व मसाले लावून ठेवले आणि 10 मिनिटं झालेली आहेत आपली। आता आपण फ्राय करायला घेऊया आणि भाजीला उकळा घेऊया आणि आपण सुकं करूया। आता आपण भाजीला एक उकळा घेऊया, त्यानंतर आता मी सुकं करते। सुक्यासाठी मी 1 पळी तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी लसूण घालते। मी ही भाजी आहे ना, ही सुकं जे करणार म्हणजे आपण ते लसणावरच करणार आहे। हा लसूण थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे। ह्याच्यामध्ये मी लसूण असा लालसर झालाय। आता ह्यामध्ये मी घालते पीस। ह्या सुक्यामध्ये ना मी आंबोशी घालणार आहे। आंबोशी म्हणजे आपण जेव्हा आंब्याचा सीझन असतो त्यावेळेस आपल्याला आंबा आपण सुकवतो आणि त्यानंतर जे छोटे छोटे काप करून आपण भरून ठेवतो। तुमच्याकडे जर का आंबोशी नसेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं लिंबू किंवा कोकम आगळ घातला तरी सुद्धा चालेल। आणि ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, आपला थोडासा मसाला तयार होणार आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हे मी सुकं शिजवून घेते। मी आता सुरमई फ्राय करून घेते, त्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे
आणि बारीक रवा घेतलेला आहे, त्या बारीक रव्याला लावून हे आपण पीस फ्राय करणार आहे। मोठा रवा आपण घ्यायचा नाहीये आणि मंद आचेवर आपण हे पीस फ्राय करणार। जर का मोठा केला ना तर रवा कसा करपू शकतो। भाजीला मस्त असा उकळा आलाय। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी जेव्हा आपण उकळत असेल ना त्यावेळेस सतत चमचा फिरवायचा नाही, कारण का सुरमई ना थोडी नरम असते, त्यामुळे लगेच ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे ना सतत चमचा आपण फिरवायचा नाही। आता मी गॅस बंद करते। आता 1 ते 2 मिनिटांनी जवळजवळ आपण झाकण खोलून बघूया। सुक्याला मस्त वाफ आली आहे। आता हे पीस आहेत ना हे सगळे आपण उलटे करून घ्यायचे। हे सुका ना लसणावर खूप सुंदर लागते। आता एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा हे मी झाकण लावून ठेवते। तोपर्यंत आपण हे पीस आहे फ्राय केलेले ते उलटे करून घ्या, म्हणजे पलटी करून घेऊया। आता मी सुकं बघते। सुक्यामध्ये ना जर का डिश मध्ये पाणी असेल ना हे थोडं वाफेचं पाणी असतं, हे आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सुकं सुद्धा मस्त झालंय। ह्यामध्ये सुद्धा आपण चमचा सतत ढवळायचा नाहीये, 1 ते 2 वेळा फक्त आपण चमचा फिरवायचा आहे। आता मी हा सुद्धा गॅस बंद करते। सुरमई सुद्धा आपली फ्राय झाली आहे आणि खूप सुंदर अशी फ्राय झालेली आहे। मी रव्याचं कोटिंग केलं होतं, त्यामुळे तो मंद आचेवर असं मी फ्राय करून घेतले, त्यामुळे मस्त अशी सुरमई फ्राय झाली आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपली भाजी झाली आहे, फ्राय झाली आहे, सुकं सुद्धा झालंय। आता आपण भात लावूया। त्यासाठी मी 1 पेला तांदूळ घेतले, तुमच्याकडे जे कुठले तांदूळ असतील ते घेतले तरी सुद्धा चालतील आणि स्वच्छ 2 ते 3 पाणी मी हे तांदूळ धुवून घेते। 1 पेला तांदळाला मी 2 पेले पाणी घालणार आहे। जर का हे तुमच्याकडे नवीन तांदूळ असतील तर तुम्ही फक्त 1.5-2 पेले तांदूळ घालायचे आणि 1 शिटी घ्यायची। आणखीन दुसरा पेला एक पाणी घालते। हे जुने तांदूळ आहेत म्हणून मी 2 पेले पाणी घातलेले आहे। जर का तुमच्याकडे नवीन तांदूळ असेल तर तुम्ही 1.5-2 पेले फक्त पाणी घालायचे आहे, नाहीतर मग तुम्ही कसं नवीन तांदूळ आपला असला तर तो थोडासा चिकट होतो। तर आता हे मी व्यवस्थित तांदळामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आपण कुकरचं झाकण लावूया आणि 2 शिट्या घेऊया। कुकरच्या 2 शिट्या होईपर्यंत आपण सोलकढी बनवूया। त्यासाठी मी घेतले 1 वाटी नारळ, त्याच्यानंतर 1 चमचा जिरं, 1 लसणाची पाकळी आणि 1 मिरची, हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे। आपल्याला कढी बनवायची, त्यासाठी मी घालते 1 पेला पाणी। आपल्याला हे कढीसाठी ना जाडसर असं दूध काढायचं आहे नारळाचं। आता मी मिक्सरला फिरवून घेते। हे नारळाचं दूध आहे ना हे मी मिक्सरला वाटून घेतलं होतं, ते आता आपण गाळून घेऊया। हे नारळाच्या दुधामध्ये कोकम आगं घालते 1 छोटा चमचा। आपण वाटताना जिरा घातलं होतं, आता थोडंसं पुन्हा आपण 1 छोटा चमचा जिरा पावडर घालणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय। जर का तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही 1 वाटी नारळ घ्या आणि तो खाऊन त्याचं दूध काढा। आता हे मी मिक्स करून घेते। आता हे आपलं सोलकढी सुद्धा रेडी झालेलं आहे। भाताचा कुकर सुद्धा सुटलेला आहे। आता आपण थाळी बनवूया। आता थाळीसाठी मी सर्वप्रथम भात झालाय तो घेते। आपली तांदळाची भाकरी म्हणजेच पोळा, ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण जे सुकं बनवलं होतं ते मी सुकं घेते। खूप सुंदर असं सुकं झालेलं आहे। आता आपण सुरमईची भाजी घेऊया। त्या भाजीमध्ये मस्त असा आपला 1 सुरमईचा पीस आणि त्यानंतर सुरमईचं कालवण। खूप मस्त आणि झणझणीत असं कालवण झालंय।
एक मी आणखीन पीस घालते. इथे ठेवणार मी सोल कढी, त्यानंतर आपला कांदा आणि सुरमई फ्राय. आता रशात थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. त्यानंतर सुक्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं सोलकढीवर कोथिंबीर घालूया. आपल्या सुरमईचा रस्सा आणि सुक्क, त्यानंतर फ्राय आणि सोलकढी हे खूप सुंदर झालंय आणि तांदळाचा पोळा तर एकदम सॉफ्ट आहे. तर आजची आपली सुरमईची थाळी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट मध्ये कळवा. लाईक करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आणि आता मला भूक लागली आहे मस्तपैकी डिश बघून, तर चला आपण आता जेवायला बसूया.